आपल्या अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे. काही लोक जॉब करतात आहे की नाही, आणि जॉब करून सुद्धा त्यांना तयारी करायची आहे ह्या RRB ग्रुप डीची. तर त्यांचा प्रॉपर प्लॅनिंग कसा असायला पाहिजे. सोबतच त्यांच्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचं युटिलायझेशन ते कशा पद्धतीने करतील ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आपला प्लॅन काय असायला पाहिजे, आपल्याला कोणत्या गोष्टींना टार्गेट करायला पाहिजे, आणि आपल्याला क्लासेस लावायला पाहिजे का, यूट्यूबवरून आपला अभ्यास होईल का, किंवा यूट्यूबवरून आपण पेड कोर्स वगैरे घ्यायचं का, ह्या सगळ्या गोष्टीची आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मॅथमॅटिक्सचे जे पण डाऊट आहेत त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण ह्या ठिकाणी बोलणार आहोत. तर पहा, सगळ्यात अगोदर आपल्याला RRB ग्रुप डीचा आपण फॉर्म तर भरलेला आहे, पण आता आपला प्लॅन काय असायला पाहिजे. ठीक आहे, प्लॅन आपला काय असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला कोणत्या गोष्टींना टार्गेट करावं लागेल. ठीक आहे, आपण फॉर्म भरून झाल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या गोष्टींना आपल्याला टार्गेट करावं लागेल.